हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण कंडक्टर्सचे टाईप्स बघितलेले आहेत. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण कंडक्टर्सचे नेक्स्ट टाईप्स बघणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये कॅडमियम कॉपरचं मटेरियल यूज करून कंडक्टर्स तयार केलं जातो आहे. नंतर गॅल्वनाइज स्टील कंडक्टर, देन ऑल ॲल्युमिनियम ॲलॉय कंडक्टर्स, अशा प्रकारचे कंडक्टर्स यूज करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट करत असतो. आज आपण नेक्स्ट टाइप्स ऑफ कंडक्टर बघणार आहे. तो जो आहे तो स्ट्रँडेड कंडक्टर्स. इट इज ए टाइप बेस्ड ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल. तर स्ट्रँडेड कंडक्टर्स, this is the figure out of stranded conductor. You can see here, these are the stranded conductor and this is the solid conductor. The big difference here is stranded conductor is made of different lines, different conductors, different configurations यूज करून आपण स्ट्रँडेड कंडक्टर्स बनवलेला असतो. तर वेगवेगळ्या डायमीटर्सच्या वायर्स एकत्रित करून जो कंडक्टर्स बनवलेला असतो दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रँडेड कंडक्टर्स. आणि हा जो आहे तो आपला जो आहे सॉलिड कंडक्टर आहे. ओके, स्ट्रँडेड कंडक्टर्स हॅव ए सेंट्रल वायर अराउंड विथ सक्सेसिव्ह लेयर्स ऑफ 6, 12, 18, 24 वायर्स आर प्रोव्हाइडेड. स्टँडर्ड कंडक्टर्समध्ये एक जे आहे ती सेंट्रलची वायर असते आणि त्याच्या सभोवताली वेगवेगळे वायर्सचे लेअर असतात. 6, 12, 18 अँड 24 या पद्धतीने असे कंडक्टर्सचे लेअर असतात. वायर्स आर प्रोव्हाइडेड फॉर n लेयर्स. द नंबर ऑफ स्ट्रँड्स आर. जर आपल्याला 3 लेअरची वायर्स आपल्याला मीन्स कंडक्टर आपल्याला डिझाईन करायचं असेल तर आपण किती स्ट्रँड ठेवणार, इज इक्वल्स टू 3n n+1. या फॉर्म्युल्याने आपण किती स्ट्रँड्स त्या वायरमध्ये प्लेस करायचे आहेत ते आपण डिफाईन करू शकतो. तर फॉर n लेयर्स द नंबर ऑफ स्ट्रँड्स आर 3n n+1. n+1. This is the basic formula for number of strands. Number of strands जर आपल्याला 4 लेअरसाठी काढायचं असेल तर 3 × 4 × 5. त्याच्यामुळे स्ट्रँड्स जे आहेत, नंबर ऑफ स्ट्रँड्स किती तयार होणार आहेत. 4 लेअरसाठी आपल्याला काढायचं असेल तर स्ट्रँड्स जे आहेत ते 60 तयार होणार आहेत. आणि जर 5 लेअरसाठी काढायचं असेल तर यांच्या ठिकाणी 5ची व्हॅल्यू पुटअप करून आपण त्या पर्टिक्युलर कंडक्टरसाठी स्ट्रँड्स जे आहेत ते डिसाईड करू शकतो. स्ट्रँड्स इज नथिंग बट दी लेअर ऑफ कंडक्टर्स. कंडक्टर्समध्ये किती वायर्स इन्व्हॉल्व केलेले आहेत किंवा प्लेस केलेले आहेत त्यालाच आपण स्ट्रँड्स असं म्हणतो. ओके, तर अशा प्रकारचा स्ट्रँडेड कंडक्टर्स असतो. आणि हा जो आहे तो सॉलिड कंडक्टर. सॉलिड कंडक्टर आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रँड्स वगैरे नसतात किंवा बारीक बारीक छोट्या वायर्स नसतात त्यामध्ये प्लेस केलेल्या. इथं बघू शकतो सॉलिड कंडक्टर्स. इथं एक सॉलिड बॉडी असते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे छोट्या वायर्स किंवा छोट्या डायमीटरच्या वायर्स नसतात. पण इथं जे आहे ते स्टँडर्ड कंडक्टर्समध्ये प्लेस केलेले असतात. ओके, तर आपण ॲडव्हान्टेजेस बघूया स्टँडर्ड कंडक्टर्सचे. ॲडव्हान्टेज ऑफ स्ट्रँडेड कंडक्टर. स्ट्रँडेड कंडक्टरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर प्रोव्हाइड्स मोर फ्लेक्झिबिलिटी ॲज कम्पेअर टू सॉलिड कंडक्टर्स. आपण फिगरमध्ये बघितलं फ्लेक्झिबल कोणता कंडक्टर वाटतोय. फ्लेक्झिबल म्हणजेच काय तर आपण त्याचे राऊंड फिगर करून किंवा हा जो आपला कंडक्टरचा पार्ट आहे तर त्याला आपण स्मूथली कंडक्टरला आपण मूव्ह करू शकतो. बट सॉलिड कंडक्टरमध्ये जर आपण तसं करायला गेलं तर तो कंडक्टर ब्रेक होण्याची पॉसिबिलिटी जी आहे ती जास्त असते ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड कंडक्टर. स्टँडर्ड कंडक्टरमध्ये कमी अमाऊंट मीन्स छोट्या छोट्या वायरचा एक बंच तयार करून एक कंडक्टर जो बनवलेला असतो. आणि सॉलिडमध्ये एक सॉलिड मटेरियलपासून बनलेला कंडक्टर असतो. ओके,
हे जे आहेत ते सॉलिड आणि स्टँडर्डमधला डिफरन्स आहे. आपण आता सॉलिड कंडक्टरचे स्टँडर्ड कंडक्टरचे जो काही ॲडव्हान्टेजेस आहेत तो मीन्स मेन ॲडव्हान्टेज कोणता आहे तर मेन ॲडव्हान्टेज आहे की फ्लेक्झिबल. स्टँडर्ड कंडक्टर्स जे असतात ते मोर फ्लेक्झिबल असतात. more flexible, then skin effect reduces by using standard conductor. जो काही स्किन इफेक्ट आहे तो पण कमी होतो इन केस ऑफ स्टँडर्ड कंडक्टर. स्टँडर्ड कंडक्टरमध्ये स्किन इफेक्ट जो आहे तो रिड्यूस केला जातो आहे. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्टँडर्ड कंडक्टर. Okay, then what is the disadvantage of standard conductors? Solid conductors are very difficult to handle, and when used for long span they tend to crystallize at the point of supports due to swinging by winds. Means जे काही सॉलिडचे जे काही कंडक्टर्स आहेत तर ते आपण जेव्हा लॉंग स्पॅनला किंवा जास्त स्पॅनला आपण यूज करतो त्यावेळी डिफिकल्ट प्रॉब्लेम होतो. मीन्स हँडल करायला डिफिकल्ट होतं आणि क्रिस्टलाइज होतं ॲट द पॉईंट ऑफ सपोर्टिंग स्ट्रक्चर. जिथं आपण टावर किंवा पोल्स इरेक्ट केलेले आहेत तिथं जे आहे ते त्या पर्टिक्युलर कंडक्टरचं क्रिस्टलायझेशन होतं आणि जे काही सॉलिड कंडक्टर्स आहेत ते आपण हँडल करण्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होतं. ओके, दिस इज दी डिसॲडव्हान्टेज ऑफ स्टँडर्ड कंडक्टर्स. त्यामुळे आपण द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द स्टँडर्ड कंडक्टर इज दी ACSR कंडक्टर. लास्ट लेक्चरमध्ये वी हॅव डिस्कस दी ACSR कंडक्टर, ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील रीइन्फोर्स. तर हा जो आहे तो ACSR कंडक्टर जो आहे तो एक स्टँडर्ड कंडक्टर्सच आहे. त्यामध्ये आपण काय यूज करतो ACSRमध्ये ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील रीइन्फोर्स्ड. आउटरला ॲल्युमिनियम आहे, मध्ये जे आहे ते स्टील बॉडी प्लेस केलेली आहे. ओके, दिस इज दी ACSR कंडक्टर. तर बेस्ट एक्झाम्पल जे आहे स्टँडर्ड कंडक्टरचं कोणतं आहे तर ACSR कंडक्टर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲल्युमिनियम कंडक्टर, स्टील रीइन्फोर्स्ड. नेक्स्ट जे आहे ते बंडल कंडक्टर्स. बंडल कंडक्टर्स. ओके, बंडल कंडक्टर्स तर ॲज इट नेम सजेस्ट, नेम म्हणजे नावामध्ये येते की बंडल कंडक्टर. बंडल कंडक्टर is the term of bunch of conductor. Bunch of conductor is called as the bundle conductor. For voltage in excess of 230 kV, it is in fact not possible to use a single conductor. Voltage greater than 230 kV जर व्होल्टेजची रेंज जास्त असेल तर त्यावेळी आपल्याला सिंगल कंडक्टर यूज करून आपण ते ट्रान्समिट करू शकत नाही. फॉर दॅट पर्टिक्युलर रिझन हिअर वी यूज बंडल कंडक्टर्स. बंडल कंडक्टर इज नथिंग बट the bunch of conductors we use for high voltage transmission. Instead of going for a hollow conductor, it is preferred to use more than one conductor per phase, which is known as bundling of conductors. एकच सिंगल कंडक्टर्स यूज करण्याऐवजी आपण जेव्हा बंच ऑफ कंडक्टर्स यूज करतो त्यालाच बंडल कंडक्टर असं म्हणतो. इथे आपण हॉलो कंडक्टर्स आपण यूज करू शकत नाही किंवा ते करण्यापेक्षा हॉलो कंडक्टर्स यूज करण्यापेक्षा आपण कंडक्टर्सचा बंच यूज करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट करतो. दॅट इज कॉल्ड ॲज बंडल कंडक्टर. ए बंडल कंडक्टर इज ए कंडक्टर मेड अप ऑफ 2 ऑफ सब कंडक्टर्स अँड इज यूज्ड ॲज वन फेज कंडक्टर्स. मीन्स एका पर्टिक्युलर कंडक्टर्समध्ये सब कंडक्टर्स असतात. This is called as bundle conductors and this conductor is used per phase of the system.
It is found that increase in transmission capacity justifies economically the uses of two conductors bundle on 220 kV lines. ट्रान्समिशन कपॅसिटी जर आपल्याला इन्क्रीज करायची असेल तर प्रत्येक फेजवरती आपण बंडल कंडक्टर्स यूज करतो. मीन्स बंडल कंडक्टर्समध्ये बंडल ऑफ कंडक्टर्स म्हणजेच बंच ऑफ कंडक्टर्स आपण यूज करत असल्यामुळं जी काही ट्रान्समिशनची कपॅसिटी आहे ती इथं इन्क्रीज होत असते. त्यामुळे आपण एक सिंगल कंडक्टर यूज न करता प्रत्येक फेजसाठी आपण बंडल कंडक्टर प्रिफर करतो. त्यामुळे ट्रान्समिशनची जी काही कपॅसिटी असते ती इन्क्रीज होत असते. ओके, द फॉलोइंग आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ बंडल कंडक्टर. आता हा जो आपला बंडल कंडक्टर आहे त्याचे आपण ॲडव्हान्टेजेस आपण बघूया. बंडल कंडक्टर यूज केल्यामुळं कोणकोणते फायदे भेटतात. रिड्यूस रिॲक्टन्स जो आहे तो सिस्टमचा रिड्यूस होतो विथ द हेल्प ऑफ बंडल कंडक्टर्स. रिड्यूस व्होल्टेज ग्रॅडियंट मीन्स एका पर्टिक्युलर पॉईंटवरती जे काही व्होल्टेजचं स्ट्रेस डेव्हलप होतो तो इथं रिड्यूस केला जातो विथ द हेल्प ऑफ बंडल कंडक्टर्स. एकाच पर्टिक्युलर पॉईंटवरती जेव्हा व्होल्टेजचा स्ट्रेस निर्माण होऊन तिथं ब्रेकडाऊन होण्याची मीन्स पॉसिबिलिटी होत असते त्यावेळी आपण बंडल कंडक्टर्स जर यूज केले असतील तर त्यावेळी व्होल्टेज ग्रॅडियंटची जी पॉसिबिलिटी आहे किंवा त्याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे ते आपण कमी करू शकतो. ओके, दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ बंडल कंडक्टर्स. देन अवर थर्ड ॲडव्हान्टेज इज रिड्यूस रेडिओ इंटरफरन्स. रेडिओ इंटरफरन्स आपण रिड्यूस केला जातो. देन फोर्थ इज रिड्यूस करोना लॉस. करोना लॉस पण बंडल कंडक्टरचा यूज केल्यामुळं रिड्यूस केले जातात. ओके, देन अवर नेक्स्ट इज टू कंडक्टर्स. दोन कंडक्टर्स आपण सपोज वी कन्सिडर दिस इज द टू कंडक्टर्स. दिस इज द टू कंडक्टर्स. This is the D. This is the D. This is the D. This is the D. This is the diameter of conductor and this is the four conductors. Four conductor per phase. Two conductor. This is the diagram for three conductor per phase and this is the four conductor per phase. The optimum spacing between the subconductors for reducing voltage gradient is 8 to 10 times the diameter of the conductor regardless of the number of subconductors per phase. यामध्ये बंडल कंडक्टर्समध्ये काय होतं तर दोन कंडक्टर्स यूज करू शकतोय, तीन कंडक्टर्स यूज करू शकतोय किंवा चार कंडक्टर्सचा बंच आपण ॲज ए बंडल कंडक्टर्स म्हणून यूज करू शकतोय. तर हे जे दोन कंडक्टरमधलं जे काही स्पेसिंग आहे डिस्टन्स बिटवीन दी टू कंडक्टर्स इज मस्ट बी मोर दॅन 8 to 10 टाइम्स ऑफ द डायमीटर. या कंडक्टरच्या डायमीटरपेक्षा दोन कंडक्टरमधलं जे काही डिस्टन्स आहे ते 10 टाइम्स ग्रेटर असायला पाहिजे ॲज कम्पेअर टू दी डायमीटर ऑफ दॅट पर्टिक्युलर सिंगल कंडक्टर. जर हा बंडल कंडक्टर मीन्स सब कंडक्टर कन्सिडर केला तर ह्याच्या डायमीटरच्या 10 टाइम्स मोर ह्या दोन कंडक्टरमधलं डिस्टन्स असणं इम्पॉर्टंट असतं फॉर दी व्होल्टेज ग्रॅडियंट रिडक्शन. व्होल्टेज ग्रॅडियंट रिड्यूस करण्यासाठी किंवा व्होल्टेज क्लोजनेस वाढून जे व्होल्टेजमधला स्ट्रेस जो आहे तो मीन्स कमी करण्यासाठी किंवा व्होल्टेज ग्रॅडियंटचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी आपण दोन कंडक्टरमध्ये जे डिस्टन्स ठेवतो ते त्या एका पर्टिक्युलर कंडक्टरचे जे डायमीटर आहेत त्याच्यापेक्षा 10 टाइम्स किंवा 8 टाइम्सने जास्त असणं इम्पॉर्टंट असतं. आपण हे दोन कन्सिडर आपण केलं, हा एक आणि हा एक कंडक्टर आपण कन्सिडर केला तर या दोघांच्या मधलं जे काही डिस्टन्स आहे ते ह्या दोघांच्या डायमीटरपेक्षा
10 टाइम्स ग्रेटर असणं इम्पॉर्टंट असतं फॉर द सेक ऑफ व्होल्टेज ग्रॅडियंट रिडक्शन. व्होल्टेज ग्रॅडियंट आपल्याला रिड्यूस करायचं असेल तर आपण त्यांचा डायमीटरपेक्षा 10 टाइम्स ग्रेटरनं त्यांच्यामध्ये स्पेसिंग डेव्हलप करणं इम्पॉर्टंट असतं. दिस इज द फॅक्ट अबाउट बंडल कंडक्टर्स. ओके, दिस इज द सिम्पल. काय काय बघितलं आपण. बंडल कंडक्टर्स इज नथिंग बट दी बंच ऑफ कंडक्टर. वेगवेगळे सेमी कंडक्टर्स त्यांचं कॉन्फिगरेशन करून कंडक्टर्स तयार केला जातो. बंडल कंडक्टर्स म्हणजेच काय तर बंच ऑफ कंडक्टर्स. आणि ॲडव्हान्टेजेस त्याचे काय आहेत तर रिॲक्टन्स रिड्यूस होतो. व्होल्टेज ग्रॅडियंट जे आहे ते सुद्धा बंडल कंडक्टर्स यूज केल्यामुळे कमी होतं. रेडिओ इंटरफरन्स जो आहे, ज्या काय आपल्या पॉवर लाईन्स आपल्या आउटसाईडला आपण बघतो आहे, पॉवर लाईन्स ज्या आपल्याला ट्रान्समिशन करण्यासाठी किंवा डिस्ट्रीब्युशनसाठी ज्या यूज केलेल्या आहेत त्यांचा जो रेडिओ कम्युनिकेशन लाईन्सची जो काही होणारा जो मीन्स जी काही एक्सपोजर आहे तो कमी होतो. रिड्यूस करोना लॉस. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे करोना लॉस म्हणजेच काय तर एक व्हायलंट ग्लो जेव्हा आपण हाय पॉवर लाईनच्या खालून जात असतो त्यावेळेला जी काही हाय व्होल्टेजची लाईन असते त्यावर ब्लूइश कलरचा एक व्हायलंट ग्लो आणि असा हिसिंग साऊंड जो डेव्हलप होतो त्यालाच आपण करोना लॉस असं म्हणतो. तर तो करोना लॉस रिड्यूस करण्यासाठी आपण बंडल कंडक्टर यूज करतो. त्यामुळे बंडल कंडक्टर यूज केल्यामुळे करोना लॉस रिड्यूस होतो आणि जो काही सर्ज इम्पिडन्स आहे सिस्टमचा किंवा त्या ट्रान्समिशन लाईनचा तो पण रिड्यूस होतो बाय द हेल्प ऑफ बंडल कंडक्टर्स. ओके, देन नेक्स्ट पॉईंट इज कंपॅरिझन बिटवीन सॉलिड, स्ट्रँडेड अँड बंडल कंडक्टर. सॉलिड कंडक्टर, बंडल कंडक्टर. सॉलिड आणि बंडल कंडक्टरमधलं कंपॅरिझन आपण बघणार आहे. तर सॉलिड कंडक्टर म्हणजे असतात ते एक ठिसूळ पद्धतीचे असतात. म्हणजेच काय स्ट्रँडेड कंडक्टर्स जे असतात म्हणजेच सॉलिड स्ट्रँडेड कंडक्टर. सॉलिड प्लस स्ट्रँडेड कंडक्टर. डिफरन्स बिटवीन स्ट्रँडेड कंडक्टर अँड बंडल कंडक्टर. स्ट्रँडेड मीन्स number of subconductors are attached together. This is the stranded conductor. Different strands are here, and bundle conductor is like this. 2 or 3 or 4 conductors are attached together. This is called as the bundle conductor, and this is the stranded conductor. N number of subconductors are attached together to form a particular stranded conductors. In case of stranded conductor, number of small conductors are bunched together. You can see here वेगवेगळ्या डायमीटर्सचे जे स्मॉल कंडक्टर्स आहेत ते आपण अटॅच केलेले असतात किंवा टुगेदर जॉईन केलेले असतात. त्यालाच आपण स्ट्रँडेड कंडक्टर असंही म्हणतो. नॉर्मली नंबर ऑफ कंडक्टर्स आर मच मोर दॅन 4, ग्रेटर दॅन 4. जे काही सबकंडक्टर्स असतात ते 4पेक्षा जास्त असतात इन केस ऑफ स्ट्रँडेड कंडक्टर्स. आणि बंडल कंडक्टर्समध्ये आपण बघतोय मिनिमम 2 असतात आणि मॅक्झिमम 4 कंडक्टर्स जे आहेत ते बंडल कंडक्टरमध्ये अवेलेबल असतात. म्हणजेच एक पर्टिक्युलर कंडक्टर बनवण्यासाठी सॉलिड स्ट्रँडेड कंडक्टर्समध्ये जी काही कंडक्टर्सची मीन्स अमाऊंट आहे ती जास्त असते. 4पेक्षा जास्त कंडक्टर्स, छोटे छोटे कंडक्टर्स असतात 4पेक्षा जास्त. बट इन केस ऑफ बंडलमध्ये काय तर स्पेसिफिक मिनिमम 2 कंडक्टर्स यूज करू शकतो किंवा मॅक्झिमम 4 कंडक्टर्स आपण यूज करू शकतो. दिस इज द फॅक्ट अबाउट द स्ट्रँडेड कंडक्टर अँड बंडल कंडक्टर. ओके, देन our next comparison point is in stranded conductor, first layer of strand around the center conductor is about 6 conductors, and second is about 12 conductors, and third is about 18, and so on. फर्स्ट लेअर जी आहे 12ची असते, नंतर फर्स्ट लेअर जी आहे ती 6ची असते, देन 12, देन 18. अशा प्रकारचे लेयर्स जे आहेत ते आपण स्ट्रँडेड कंडक्टर्समध्ये बघितलेले आहेत. तर
लेअरचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे की किती लेअर टाकायचे त्यानुसार किती तयार होणार स्ट्रँड्स त्या पर्टिक्युलर कंडक्टरमध्ये, हे या फॉर्म्युल्याने आपण डिझाईन करत असतो. ओके. इन बंडल कंडक्टर minimum 2 conductors are there and are join each other after regular intervals. बंडल कंडक्टर्समध्ये मिनिमम जे आहेत ते 2 कंडक्टर्स असतात आणि पर्टिक्युलर इंटरवल नंतर हे कंडक्टर्स जे आहेत ते जॉईन केलेले असतात. द एम ऑफ स्ट्रँडेड कंडक्टर इज टू इन्क्रीज दी फ्लेक्झिबिलिटी ऑफ कंडक्टर. तर आपण पॉवर सिस्टममध्ये स्ट्रँडेड कंडक्टर यूज करण्याचं एम काय आहे, तर टू इन्क्रीज दी फ्लेक्झिबिलिटी ऑफ सिस्टम. फ्लेक्झिबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण स्ट्रँडेड कंडक्टर प्रिफर करतो. आणि बंडल कंडक्टर्स जे आहेत ते ओव्हरऑल डायमीटर कंडक्टरचा डायमीटर इन्क्रीज करण्यासाठी आपण बंडल कंडक्टर्स जे आहेत ते यूज करतो. सो दॅट करंट कॅपॅसिटी ऑफ लाईन इज इन्क्रीज. मीन्स डायमीटर इन्क्रीज केल्यामुळं ओव्हरऑल जी करंट कॅरिंग कॅपॅसिटी आहे त्या पर्टिक्युलर लाईनची किंवा त्या कंडक्टरची जी आहे ती इन्क्रीज होते. त्यासाठी आपण बंडल कंडक्टर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टममध्ये यूज करतो. ओके. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ बंडल कंडक्टर. बंडल कंडक्टरचे आपण ॲडव्हान्टेजेस बघूया. ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर रिड्यूस लाईन रेजिस्टन्स रिड्यूस होतं आहे. व्होल्टेज ग्रॅडियंट रिड्यूस होतं आहे. रिड्यूस करोना लॉस रिड्यूस होतो आहे. आणि कंडक्टर व्हायब्रेशन रिड्यूस होतं. बंडल कंडक्टर सिस्टममध्ये यूज करत असल्यामुळे आपल्याला कोणकोणते ॲडव्हान्टेजेस भेटतात, तर लाईन रेजिस्टन्स जो आहे तो रिड्यूस होतो आहे. बिकॉज बंडल कंडक्टर यूज करत असल्यामुळं जो काही एरिया आहे तो इन्क्रीज होतो, डायमीटर इन्क्रीज होतो. अँड वी नो रेजिस्टन्स इज इक्वल्स टू रो एल बाय ए. एरिया त्या कंडक्टरचा इन्क्रीज झाला, दॅट्स वाय रेजिस्टन्स डिक्रीज होतो. त्यामुळं काय होतं, जेव्हा आपण सिस्टममध्ये बंडल कंडक्टर्स यूज करतो त्यावेळी त्या लाईनचा रेजिस्टन्स जो आहे तो कमी होतो. बिकॉज विथ दिस इक्वेशन बंडल कंडक्टर्स यूज करत असल्यामुळे एरिया जो आहे तो इन्क्रीज होतो. एरिया इन्क्रीज झाल्यामुळं रेजिस्टन्स आहे सिस्टमचा तो डिक्रीज होतो. ओके. देन व्होल्टेज ग्रॅडियंट मीन्स काय असतं, तर एका पर्टिक्युलर पॉईंटवर जास्त प्रमाणात व्होल्टेज अवेलेबल असतं. त्यामुळं व्होल्टेज स्ट्रेस डेव्हलप होऊन फॉल्ट क्रिएट होण्याची पॉसिबिलिटी असते. त्यामुळं बंडल कंडक्टर्स यूज केल्यामुळं व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते इक्वली होतं आणि व्होल्टेज ग्रॅडियंटचे प्रॉब्लेम जे आहेत ते होत नाहीत. करोना लॉस. बंडल कंडक्टर यूज करत असल्यामुळं करोना लॉस जो आहे तो रिड्यूस होतो. रिड्यूसेस कंडक्टर व्हायब्रेशन. आता कंडक्टर व्हायब्रेशन्स रिड्यूस होतं म्हणजेच काय, तर बंच ऑफ कंडक्टर आपण यूज करतो. एक पर्टिक्युलर 2 कंडक्टर्स किंवा 3 कंडक्टर्स किंवा 4 कंडक्टर्स, एक मीन्स पर फेज आपण बंडल कंडक्टर्स यूज करत असतो. आणि त्यामुळे काय होतं, जे काही कंडक्टरचे जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते जे आहेत ते रिड्यूस होतात. ओके. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ बंडल कंडक्टर. बंडल कंडक्टरचे डिसॲडव्हान्टेजेस कोणकोणते आहेत, तर इन्क्रीज आईस अँड विंड लोडिंग. एरिया इन्क्रीज झाल्यामुळं जे काही करंट आईस आणि विंडचं लोडिंग जे आहे ते पण इन्क्रीज होतं. तर एरिया इन्क्रीज झाल्यामुळे जो काही कंडक्टरचा एरिया जो एक्सपोज होणार आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तो वाढतो. त्यामुळं बर्फ आणि वारा यांचा जो इम्पॅक्ट होणार आहे त्या कंडक्टरवरती तो सुद्धा इन्क्रीज होतो. देन इन्स्पेक्शन इज कॉम्प्लिकेटेड, स्पेसेस आर रिक्वायर्ड. स्पेसर्स जे आहेत ते रिक्वायर होतात. जेव्हा आपण बंडल कंडक्टरचं इन्स्पेक्शन करत असतो त्यावेळेला आपल्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. बिकॉज इट इज अ कंडक्टर विच इज कंपोजिशन ऑफ 2 or 4 कंडक्टर्स. त्यामुळं त्यांचे जे इन्स्पेक्शन्स करत असताना आपल्याला एक पर्टिक्युलर स्ट्रिक्ट केअर करण्याची गरज असते. स्पेसर्स जे आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड करावे लागतात. ओके.
टेस्टर्स आपल्याला प्रोव्हाइड करून आपण त्या पर्टिक्युलर कंडक्टरचं इन्स्पेक्शन्स करतो. इन्क्रीज चार्जिंग KVA. चार्जिंग KVA जे आहे ते पण इन्क्रीज होतं विथ दी बंडल कंडक्टर्स. ओके आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये केबल्सचं कन्स्ट्रक्शन आणि केबल्सचे टाइप्स बघूया. ओके वी विल डिस्कस केबल इन नेक्स्ट लेक्चर.